देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार मंडळी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, ध्यानधारणा, नामस्मरण, चिंतन यांनी आपल्या मनाला शांतता मिळत असते आणि या सगळ्याची सांगड घातली जाते ती कीर्तनामध्ये. तर मग सुरुवात करूया आजच्या कीर्तनाला. आजचे आपले कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज गिरे. रामकृष्ण
करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी, संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागोलो निज चरणा. अहो स्वामी तुकिया देवा, यावरी न करावा अभेरू. कुळीचे हे कुळदेवी, केली ठावी संतांनी, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक, करुणाघन दयाघन भक्तवत्सल दीनवत्सल, चिन्मय स्वरूप असणारा पंढरीश भगवान परमात्मा, भक्त कैवल्य तेजोनिधी श्री ज्ञानोबराया, वैराग्यमूर्ती तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या पदकमली ही सेवा समर्पित करण्याच्या निमित्ताने सेवेसाठी निवडलेला अभंग, महाराष्ट्राचे लाडके संत, या भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड शिजवणारे वितराग वैराग्य संपन्न पंचमवेद निर्माते, महाराष्ट्रभूषण, देवमान्य, जगमान्य, विश्वमान्य, देहूचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग असून आपल्या कुळाचं कुळदेवत असणाऱ्या देवीचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन करून देणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पंढरीश भगवान परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, ग्रामस्थ भजनी मंडळ नंदवाळ प्रति पंढरपूर या गावामध्ये, ज्या गावामध्ये मालकाचं, जगाच्या मालकाचं वास्तव्य आहे, निजस्थान आहे, त्या गावामध्ये सेवा करण्याची संधी फक्त मराठी चॅनेलकडून मिळालेली आहे. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांचा मला फोन आला, म्हणले महाराज तुमचा कोणता दिवस घालू? म्हणलं 10वा सोडून कोणताही घाला. म्हणजे या ठिकाणी येण्याचा योग दादा हो, तुम्हा सर्व संतांचा या ठिकाणी झालेला दर्शनाचा योग, माझ्या भगवंताच्या चरणावरती ही सेवा समर्पित करण्याच्या, या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी, वादन गायन, महाराज थोडेच आहेत पण थोडे जरा महाग आहेत. काहींना आज कळेल, काहींना उद्या कळेल. दिग्गज मंडळी आपल्याबरोबर आलेले आहेत. सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी दंडवत आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 अभंग कुणाचा आहे? तुकाराम महाराजांचा अभंग आहे. भामटेवानी कीर्तन ऐकायचं, हा भामटेवानी ऐकायचे स्थिती सभा, सभेला सगळे भामटेच असतात, म्हणून कीर्तनात बोलायचं, मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं. काय नाही तर माझ्या 10व्याला आल्यागत बसू नका. आपल्याला कीर्तन करायचे, सर्वांगाचे कान करून ऐका. थोडंच पण गोड सांगणार आहे. आजचं तुम्ही सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकलं ना, तुमच्या 7 पिढ्याचं कल्याण होईल. किती? 7 पिढ्याचं कल्याण होईल. आणि दादा हो, उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी कुणाचे पैसे बुडवणार? तुम्ही कधी कुणाचे पैसे बुडवणार नाही. कधी तुम्ही कुणाला खोटे बोलणार, कुणाशी भांडणार हा नाही. ऐका सर्वांगाचे कान करून दादा. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. थोडक्यात भावार्थ सांगतो. तुकोबाराय म्हणतात, संतांच्यामुळं माझ्या देवीच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं. कुळीचे हे कुळदेवी, केली ठावी संतांनी, आणि त्या कुळाचं कुळदैवत ज्ञान झाल्यामुळं काय झालं? आमचं बरं झालं, आमचा फायदा झालं, त्याला शरण जाता आलं. बरवे झालो शरण गेलो, आणि शरण गेल्यामुळं झालं काय महाराज? तर आमच्या पाठीमागं अनादिकालापासून जे संकट लागलं होतं त्याच्यातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटी, आमची मुक्तता झाली. आणि त्या भगवान परमात्म्याला जो निर्गुण निराकार आहे त्याला सगुण साकाराला आम्ही आणलं. माझा भगवान परमात्मा कसा आहे? अव्यक्त निराकार, नाही जा आकार, जेतुनी चराचर, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. त्या भगवान परमात्म्याला तुकोबाराय बोलतात, आम्ही नावारूपाला पण सहजासहजी आणलं नाही. त्याच्यासाठी खळे करावे लागले, अट्टहास करावा लागला. अनिला ही रूपाबळे किंवा अनिली ही रूपाबळे, करोनी खळे हरिदासी. आणि हा सगळा आनंद महाराज, कोणता आनंद? देवाच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं, त्या देवाला शरण जाता आलं,
आमची संकटातून मुक्तता झाली, त्या भगवान परमात्म्याला सगुण साकाराला आणलं आणि या सगळ्याचा आनंद महाराज आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रगट केला महाराज. कारण हा एकट्याचं नव्हे खेळ म्हणून हा मेळ महाराज. दारू जरी प्यायची असली तरी ग्लासाला ग्लास लावणारा अनुभव नाही, दुसऱ्याचं बघितलंय ते सांगतोय दादा. एवढं बेकार काम करायचं असेल तर संगतीची गरज आहे, पण या ठिकाणी हा परमार्थाचा उच्च कोटीचा आनंद घ्यायचा असेल तर कुणाच्या तरी संगतीची गरज आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात, मी हा आनंद माझ्या साधू संतांच्या संगतीमध्ये गेलो आणि प्रगट तुका म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे. आपली पोरं नाचतात कुठं डांबरीव, बाई वाड्यावर या, राहतो भाड्याच्या घरात आणि बाईला वाड्यावर बोलवतो. महाराज नाचलं पाहिजे, या ठिकाणी नाचलं पाहिजे. मी आपल्याला एक सांगेल दादा हो, निवडणुकीमध्ये पडलेली पार्टी, जिंकून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारासमोर नाचते. कशानं? आनंदानं. कशानं? तिरस्कारानं नसते. लग्नामध्ये पोरं दारू पिऊन डीजेच्या पुढं नाचतात, आनंदानं नाही. जी टाकलेली असते ती जिरवायची असते. एक वाक्य सर्वांगाचे कान करून ऐका महाराज. निवडणुकीमधील नाचणं हे तिरस्काराचं, लग्नातली नाचणं हे मस्तीचं आणि परमार्थातील नाचणं हे भक्तीचं. विठाला म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. या ठिकाणी नाचलं पाहिजे. माझ्या मीराबाई नाचल्या ना हो, राजपूत घराण्यातील होतील. कोण होत्या मीराबाई? या ठिकाणी नाचल्या हो. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. माझ्या मीराबाई नाचल्या. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई रे, लोक लाज की नहीं खबरिया ओ, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई रे. कोण होत्या मीराबाई? राजपूत घराण्यातील होतील, परंतु भगवंताच्या दारासमोर नाचताना लाजल्या नाही दादा. म्हणून या ठिकाणी नाचलं पाहिजे. तुकोबाराय बोलतात, हा आनंद आम्ही नाचून साधू संतांच्या संगतीमध्ये प्रगट केला. थोडक्यात अभंगाचा भावार्थ झालेला आहे. आता कीर्तन संपवायला काय संपलं तरी तुमची काय हरकत? विठाला 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 महाराज. एक कीर्तन ऐकल्यानंतर माणूस मोक्षाला जातो. कुठे जातो? बोला सर्वांनी, कुठे जातो? आम्ही बरीच कीर्तन ऐकली, परंतु मोक्षाला गेलो. आम्ही मोक्षाला गेलो आणि इथून पुढे सुद्धा जाणार. अहो मोक्षाला जायचे त्याच्यासाठी तर हा कीर्तन सोहळा आहे ना. विठाला 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 अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया देवीला शरण जाताना आपल्याला दिसतात. कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी. तुकोबाराया या अभंगामध्ये देवीला शरण जाताना आपल्याला दिसतात. मग या ठिकाणी अभ्यासू लोकांचा अशी एक शंका आहे. या ठिकाणी तुकोबाराया माझे पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहेत. किती एकनिष्ठ भक्त आहेत? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा, विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे, विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि राहता. एवढा एकनिष्ठ भाव त्या भगवान परमात्म्याशी जोडलेला आहे. मग या ठिकाणी देवीला शरण का जातात? किती एकनिष्ठ भाव आहे माझ्या तुकोबारायांचा. नारायण तैच्या परी हो 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 आम्हा नारायण तैच्या परी पतिव्रते तैसा भ्रातर प्रमाण आम्हा नारायण तैच्या परी हो आम्हा नारायण ज्या पद्धतीनं पत्नीला आपला पतिराज आवडतो, अगदी त्या पद्धतीनं तुकोबारायांना देव आवडतो माझा.
एवढा एकनिष्ठ भाव देवाशी होता. महाराज, आपल्या हिंदू धर्मामध्ये असा नियम आहे, असं शास्त्र आहे, पत्नीनं जर पतीची सेवा केली तर तिला देवाची सेवा करायची गरज नाही. पण आपल्या बायका महाराज देवाच्या पाया पडतील पण नवऱ्याच्या पाया पडणार. एक जण म्हणाली, अहो नवरदेव बाहेर चालला होता घरातून, अहो ऐकलात का, देवाच्या पाया पडून जा. तो म्हणला कशासाठी? मी म्हणते ना जा, चांगलं असतं. तो काय म्हणला, चांगलं असतं? तुला बघायला येताना सर्व देवांच्या पाया पडून आलो होतो. कुठं चांगलं माझं झालं? महाराज, जगामध्ये मला बऱ्याच दिवसांनी कळालं, बायकोला फिरायला घेऊन गेल्यानंतर पेट्रोल पंपाच्या बाहेर का उभं करतात, तर तिथं पाटी लावलेली असते, आग लावणाऱ्या वस्तू इकडं आणू नका. महाराज, जगामध्ये सर्वात 2 फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. नाही कळालं, व्हॉट्सअपला एक फार गोड वाक्य आलं होतं. काय वाक्य होतं ऐका, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. आमच्याकडे माणसं मेल्यावर जळतात, तुमच्याकडं सारखंच आहे आपलं. ऐकात आता, एवढा एकनिष्ठ भाव त्या देवाशी होता. मग या ठिकाणी देवीला का शरण जातात? पहिला मुद्दा आहे, हा मुद्दा क्लिअर करायचा आणि अभंगाच्या पहिल्या चरणावरती यायचं. गोड प्रस्तावना सांगून अभंगामध्ये प्रवेश करतो. ऐका दादा, देवीला शरण का जातात? महाराज, माझ्या तुकोबाऱ्यांचाच नाही तर प्रत्येक संतांचा एकनिष्ठ भाव पांडुरंग परमात्म्याची होता. एक संताचं उदाहरण पाहून नामदेवराय आणि देवाचा किती संबंध होता ऐका. एके दिवस 5 वर्षाचे नामदेवरायांचे वडील गावी गेल्यामुळे दररोज देवाला नैवेद्य दाखवून यायचे. एके दिवस आई म्हटली, नामदेवा हा नैवेद्य घे आणि देवाला खाऊ घालून. आपली आई काय म्हणते, देवाला नैवेद्य दाखवून. हा फरक आहे आपल्यामध्ये दादा हो. नैवेद्य खातो त्या ठिकाणी दादा हो, नामदेवरायानं नैवेद्य घेतला आणि नैवेद्य घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये आले. समोर नैवेद्य ठेवला. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, पांडुरंग परमात्मा देव नैवेद्य खात नाही. देवा, तू जर नैवेद्य खाला नाही तर तुझ्या पायावरती माझं डोकं आपटून जेव देईल असं म्हटल्याबरोबर दादा काय झालं, पाषाणाची मूर्ती थरथरा कापेली आणि जेवू ती लागेली. बोला की नाम्या सवे नोये हा महिमा सामान्य संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ही ताकद कुणाची होती? नामदेवरायची होती दादा हो. आपलं कसं असतं, कुत्र्याला तुकडा दाखवताना एका हातात काठी असते पाठीमागं लपवलेली आणि या हातात घास असतो, यू 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 म्हणतो आणि जवळ आले की घास पाठीमाग घेतो. कसं खायला कुत्र हो आपल्या हातातलं. ऐका ना, नामदेवराच्या हातात देव नैवेद्य खात होता. अजून बरंच काही सांगता येतील. एवढा एकनिष्ठ भाव त्या दोघांचा झाला होता. मला सांगायचं का दादा हो, आपण देवाचा आहोत ही झाली भक्ती आणि देवानं म्हणावं हा माझा आहे ही झाली भक्तीची पराकाष्ठा दादा हो. एवढा भाव होता. नामदेवराय म्हटले, देवा तुला सोडून मी जाणार नाही. आणि देव सुद्धा म्हटले, नामदेवा मी सुद्धा तुला सोडून जाणार नाही. आणि एके दिवस आळंदीहून माझे ज्ञानोबारे आले. तीर्थयात्रेला जायचं होतं. देवा नामदेवरायांना घेऊन जाऊ का तीर्थयात्रेला? त्यावेळेस देव म्हणले घेऊन जावा. नामदेवरायपाशी ज्ञानोबाराय आले. ज्ञानोबाराय बोलतात, नामदेवा चला तीर्थयात्रेला जायचे. नामदेवराय बोलले, मी काय येणार नाही, देवातून माझ्यात करार झालाय, आम्ही दोघांना सोडून जाणार नाही. नाही देवानीच परवानगी दिली. मग देवापाशी नामदेवराय जातात. देवा कधीपासून खोटं बोलायला लागला? निवडून आल्यापासून? नाही दादा. मग त्या ठिकाणी महाराज काय झालं, भगवंत म्हणतात न्यायला कोण आले त्याच्यावरती अवलंबून आहे. बरं ठीक आहे, नामदेवराय बोलतात जातो देवा, परंतु या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्या मंदिरामध्ये जाईल त्या मंदिरामध्ये जर पेटेवरती पाय नसतील आणि कटेवरती हात नसतील, कटेवरी कारण नाही ज्या देवाचे नेहमी तयाचे दर्शन. जय हो नेहमी तयाचे दर्शन. नेहमी तयाचे दर्शन. कटेवरी नाही ज्या देवाचे, नेहमी तयाचे दर्शन. नेहमी तयाचे दर्शन. नेहमी तयाचे दर्शन. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंग परमात्मेश होता. कोणाचा? माझ्या आज्याचा. कोणाचा?
नामदेवरायांचा सर्वांगाचे कानवर करू ऐका. नामदेवरायांचाच नाही, प्रत्येक संतांचा भाव पांडुरंग परमात्म्याची एकनिष्ठ होता. मग माझे तुकोबाराय देवीला का शरण जातात? पहिला प्रश्न आहे आपल्या डोळ्यासमोर. मग महाराज तुकोबाराय ज्या देवीला शरण जातात ना, ते दुसरी तिसरी देवी नसून पांडुरंग परमात्मा आमची विठाई आहे. कसं महाराज? पटवून देतो महाराज. देवाला आळवताना प्रत्येक लिंगामध्ये माझ्या संतांनी आळवलेलं आहे. पुल्लिंग घ्या, स्त्रीलिंग घ्या, नपुंसकलिंग घ्या, प्रत्येक लिंगामध्ये प्रमाण देतो दादा हो. तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो हा प्रत्येक काय आहे? पुल्लिंग वाचक आहे. नपुंसकलिंगामध्ये सुंदर ते ध्यान उभे विठेवरी आणि दादा हो. आणि स्त्रीलिंगामध्ये एग एग विठाबाई, एग एग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई. बहा स्त्री रूपकामध्ये अनेक अभंग आहेत दादा हो. विठाई किठाई माझे कृष्णाई. महाराज एकच भगवंत आहे, पण आळवणी बघा किती केली. विठाई किठाई कृष्णाई का नाही म्हणजे एकच ना दादा हो. माझी यशोदा माता म्हणते माझे अछुडे बचुडे छकुडे ग राधे रूपडे. एकच भगवान कृष्ण आहे, परंतु आळवलं बघा. आळवताना विशेषण दिली. ज्या पद्धतीनं आई आपलं एक मुलगा असतं, परंतु आवाज देत असताना काय म्हणते? माझा छकुला, माझा बबड्या, माझा पिल्लू, माझं पिंटू. पिल्लू हे कुत्रीचं असतं. ऐका दादा हो. आळवताना दादा हो त्या ठिकाणी बोललं जातं. ज्या पद्धतीनं माझ्या पांडुरंग परमात्म्याला आळवतात ना दादा, संत प्रत्येक लिंगामध्ये आळवतात. स्त्री रूपकामध्ये कशा आळवतात हे आपण पाहतोय. महाराज अनेक प्रमाणात देता येतील. माझ्या देवीची, माझ्या देवाची यात्रा 2 वेळा. आषाढी कार्तिकी तुझा गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझा गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी बटा शोभे वाळवंटी हो, कुंडली कजनता शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर रेवणी कटी हो. उद बोला उद बोला, उद बोला उद बोला, उद बोला उद बोला, उद बोला कृष्ण माय माऊलीचा उद बोला, उद बोला, उद बोला कृष्ण माई माऊलीचा हो. महाराज माझ्या संतांनी गोंधळ घातला. गोंधळ म्हणजे गडबड नाही तर अनेक जण म्हणतील गोंधळ म्हणजे बारकी पोरं घालतात ना, तो गोंधळ नाही महाराज. गोंधळ म्हणजे माझ्या साधू संतांनी गोंधळ घातला. गोंधळ म्हणजे उपासना, गोंधळ म्हणजे भक्ती, गोंधळ म्हणजे साधना. पहिले गोंधळी कोण? शुक सनकादिक करी ओ कृपा. पहिले गोंधळी महाराज शुक सनकादिक संत आहेत माझे. साधू संतांनी गोंधळ घातला, माझ्या देवाबरोबर घातला महाराज. आणि त्या ठिकाणी दादा हो अनेक रूपकामध्ये देवीला आळवलं, अनेक रूपकामध्ये. म्हणून ऐका दादा, मला काय सांगायचंय, ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी नसून कोण आहे? पांडुरंग परमात्मा विठाई आहे महाराज. ज्या वेळेस आपल्या गावातील एकदा माणूस गेला तर आपण काय म्हणतो? आतमधला काय गेला? आत्मा गेला. आणि एखादी बाई गेली तर आपण काय म्हणतो? आत्मी गेली म्हणतो का? काय म्हणतो आपण? आत्माच गेला. महाराज वारकरी संप्रदाय हा अभेदाचं तत्वज्ञान सांगणारा संप्रदाय आहे. शरीरामध्ये भेद असेल परंतु आत्मतत्वामध्ये भेद नाही. याचंच प्रमाण दादा हो माझा भगवान परमात्म्याने अनेक रूप घेतली आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्मा सहित हरी. महाराज त्याचंच रूपांतर पहा. तुका म्हणे ज्याचे सनकादिक ध्यास, त्या मुचे कुळदेवत पांडुरंग. विठ्ठल कुळीचे देवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ, आवडे मात्र विठ्ठलाची. आणि त्या भगवान परमात्म्याच्या त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान संतामुळे आम्हाला झालं. अभंगाचं पहिलं चरण. कुळीचे हे कुळ देवी केली ठावे संता,
आमच्या कुळाचं कुळदैवत कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे दादा. त्या कुळाच्या कुळदेवताचं आम्हाला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं. कोणामुळं? संतांच्यामुळं झाला महाराज. संतांच्या ठिकाणी देवाची प्राप्ती आहे महाराज. भगवंताला शरण जाण्याचं, भगवंताच्या मिळण्याचं ठिकाण कोण आहे? संत आहेत. शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. बहाना म्हणजे मार्ग. गोकुल में ढूंढा उसे सूरज में पाया है, शाम तेरे राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. बहाना म्हणजे मार्ग दादा हो. म्हणून संत आपल्याला देवाच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन करून देतात. विठ्ठल 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 महाराज. कीर्तन काय सोपी गोष्ट आहे का महाराज? कीर्तन सोपी गोष्ट नाही महाराज. कीर्तनासाठी झिजावं लागतं. नाही महाराज. काय करावं लागतं सांगू का? घासावीच लागते त्याला. कीर्तनासाठी घासावीच लागते दादा हो. आळंदीमध्ये आम्ही 10 वर्ष राहिलो महाराज. उपाशी राहावं लागतं आम्हाला. 13 दिवस नुसतं भातावरती खातात. अहो शिळेत तुकडे सुद्धा मिळत नाहीत. कीर्तन कुणाच्याही वाट्याला येत नाही. परम सौभाग्याने आज प्रति पंढरीमध्ये दादा हो, भगवंताच्या द्वारामध्ये फक्त मराठी चॅनेलवाल्यांकडून मला संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं आपल्याला करायचे दादा. कीर्तन सोपी गोष्ट नाही. मला 6 महिन्यापूर्वी मुलगी झाली महाराज. कीर्तन करून गेल्यानंतर ती झोपलेली असते. सकाळी उठून जावं तर ती झोपलेली असते. तिची माझी भेट होत. ती आईला म्हणायला बसली, हा पाहुणा कुठला आहे? कधीतरी दिसतो. सत्य परिस्थिती आहे महाराज. कीर्तन सोपी गोष्ट नाही दादा हो महाराज. कधी प्रवासामध्ये जावं लागेल सांगते. महाराज येईपर्यंत फोन असतात. महाराज कुठं आले? महाराज कुठं आले? आणि गेल्यावर कुठल्या दरीत गेले? फोन नसतो कोणाचा महाराज. विठ्ठल विठ्ठल ऐका. अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय देवीला शरण जातात. ती दुसरी तिसरी देवी नसून कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे दादा हो. मग साधू संतांच्याकडे जावं लागतं. कारण साधू संत देवाच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून देतात. आळंदीमध्ये सभा भरली. काय भरली? सभा भरली दादा हो. आणि त्या सभेमध्ये सर्व संत एकत्रित झाले. आणि त्या सभेचं नेतृत्व माझ्या मुक्ताबाईनं गोरोबा काकांकडे दिलं दादा. गोरोबा काका कोण होते? कुंभार होते. त्यांच्याकडे थापटणं होतं, मडकी तपसायचं. मुक्ताबाईनं सांगितलं, गोरोबा काका या सभेमध्ये कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं पक्का आहे ते ओळखा. मग महाराज त्या ठिकाणी दादा हो काय झालं? सभा भरली. त्या ठिकाणी आले ना सर्व सत्न एकत्रित आलेले आहेत. नामदेव राय त्या ठिकाणी सुद्धा होते. माझे ज्ञानेश्वर महाराज होते. गोरोबा काका होते. निवृत्तनाथ दादा होते. सोपन काका होते. अनेक संत मंडळी त्या ठिकाणी होत्या. आणि काय झालं? गोरोबा काकांनी मडकी तपसायला सुरुवात केली. प्रत्येक संतांच्या डोक्यामध्ये ते मारायचे. प्रत्येकानं सहन करावं. आणि नंबर आला माझ्या नामदेवरायावरती. जसं नामदेवरायांना मारणार तसं हातानं थापणनं ते धरलं. मुक्ते हा कच्चा आहे कच्चा. त्या सभेचा त्याग केला. नामदेवराय कुठं आले? पंढरपूरला आले. आपल्या पंढरपूरला. देवा 24 तास तुझ्या बरोबर राहतो. मला कच्चं ठरवलं. नामदेवा तू कच्चा आहेस. मग तुला पक्क व्हायचं असेल तर कुठं जावं लागेल? औंढ्याला जावं लागेल. कुठं जावं लागेल? हिंगोली जिल्हा औंढ्याला प्रति कैलास त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जावं लागेल. त्या ठिकाणी विसोबा काका आहेत. त्यांची भेट तुला घ्यावी लागेल. कशासाठी? तुला पक्क व्हायचंय. पहा संतांच्यामुळे देवेच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान कसं होतं याकरता बोलतोय. दर मजल करत नामदेवराय कुठं आलेत? औंढ्याला आले. मी सांगेल कैलासाला जाण्यापूर्वी त्या कैलासाला जाऊन या. औंढ्याला जाऊन या. त्या ठिकाणी नामदेवराय आले. नामदेवरायांना पाहिलं तर त्या ठिकाणी विसोबा काका पिंडेवरती पाय देऊन झोपलेले आहेत. प्रसंग डोळ्यासमोर आणा. विसोबा काका झोपले आहेत. कशावरती पाय ठेवल्यात? बोला सर्वांनी. कशावरती पाय ठेवल्यात? पिंडेवरती पाय ठेवल्यात दादा हो. आणि त्या ठिकाणी नामदेवराय बोलतात, ज्याच्या ठिकाणी पक्क होण्यासाठी आलो
उठी उठी प्राणी आंधळ्या देवावरी पाय ठेवले. नामदेवराय म्हणाले आता निघालो मी. तेवढ्याच विसोबा काका आवाज देत, ए नामदेवा कुठे चालला? कुठे चालला म्हणजे देवानं पाठवलं होतं तुमच्याकडे आणि तुम्हीच देवाच्या डोक्यावरती पाय ठेवले. हा बरं ठीक आहे नामदेवा, जाताना 1 मिनिट काम करणार, हे पाय उचला आणि दुसरीकडे ठेवा दादा. नामदेवरायनं काय केलं, त्या ठिकाणी आले, विसोबा काकांचे पाय घेतले, दुसरीकडे ठेवले. महाराज त्या ठिकाणी काय झालं, दुसरी पिंड तयार झाली. एके ठिकाणी नाही, दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणी 12 ठिकाणी पिंड तयार झाली. ऐकताय आपण कीर्तन दादा हो, 12 ठिकाणी पिंड तयार झाली. मग नामदेवरायांना कळालं की या ठिकाणी विसोबा काकांनी त्यांचे पाय देवाच्या डोक्यावरती ठेवले नाहीत, तर देवानच त्यांचे पाय आपल्या डोक्यावरती घेतलेत. म्हणून ज्या ठिकाणी संतांचे पाय असतात तिथंच देव असतो, हे यथार्थ स्वरूपाचं ज्ञान विसोबा खेचरांनी नामदेवरायांना करून दिला. नामा मने खेचरा पायी ओळख झाली सर्वा ठाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. 1 तास झालं निस्ता मीच ओरडते, तुम्ही आमची गंमत बघताय का? 2 मिनिटं तुम्ही सुद्धा भजन करा. हा टाळे वाजून भजन करा. 1 मिनिट घेतो तुमचा. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा. हा विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, मागची आजी म्हणतच नाही. काय लबड आहे. ऐका शेवटचे 1 मिनिट अजून एका. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. पहिली माझी ओवी ग तुळशीला बुक्का, हा पहिली माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. लावलं का दळायला? असं विठ्ठल विठ्ठल कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. महाराज त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं आणि ते ज्ञान झाल्यामुळं त्या देवीला शरण जाता आलं आणि शरण गेल्याचा परिणाम काय झाला, आमची मुक्ततातून संकटा झाली. महाराज संकटातून कुणाची मुक्तता केली? द्रौपदीची मुक्तता केली. केव्हा केली? जो मद होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. अगोदर द्रौपदीनं त्या सभेमध्ये भीष्माकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं, कृपाचार्यांकडे पाहिलं, आपल्या पतींकडे पाहिलं, कोणी जवळ आलं नाही सोडवायला. शेवटी आपल्या हातानं सुद्धा रक्षण करत होती. शेवटी देवाचा धावा केला. कोठे गुंतला असी द्वारकेच्या राया, वेळ का सगळ्या लावेली. हा देवा का उशीर लावला? तू मला शेवटी शरण गेली. शरण त्याच्यामुळे मी तुझी संकटातून नंतर मुक्तता केली. केव्हा? शरण गेल्यानंतर संकटातून मुक्तता होते. आणि त्या भगवान परमात्म्याला आम्ही नावारूपाला आणलं. अनिला ही रूपाबळे किंवा अनिली ही रूपाबळे करोनी खळे हरिदासी, बरवे झालो शरण गेलो ओगविलो संकटी. आणि हा सगळा आनंद महाराज आमच्या जीवनामध्ये तुकोबाराय बोलतात, हा सगळा आनंद आम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये नाचून व्यक्त केला. अभंगाचं शेवटचं चरण. तुकामने समागमे, तुकामने समागमे, तुकामने समागमे, तुकामने समागमे, तुकामने 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 समागमे.
नाचू प्रेमे लागलो, नाचू प्रेमे लागलो, परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अभंगावरती थोडक्यात बोलण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. शेवटचे 2-3 मिनटं घेतो आणि या ठिकाणी थांबतो. महाराज जात असताना काही 2-3 मुद्दे सांगतो, सर्वांगाचे कान करून ऐका. महाराज एक व्यसनापासून जरा लांब राहा. आपण जर दारूचं व्यसन करत असाल तर ते उद्या उतरणार आहे, परंतु ह्या हरीच्या नावाचं जर तुम्ही व्यसन केलं ना महाराज आयुष्यामध्ये उतरणार नाही. एक वाक्य सांगतो ऐका. जाम पे जाम क्या पीते हो आधी रात ने उतर जाएगी, जाम पे जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. ऐका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, भगवंताचं नामचिंतन करा. आणि दादा आज खऱ्या अर्थानं चांगल्या माणसाची गरज आहे. अनेक जण माझ्याकडे येतात, महाराज कोणत्या मार्गाला जाऊ, जिकडं तिकडं गर्दी आहे. त्याला म्हटलं चांगला माणूस होण्याच्या मार्गाला जा, तिकडं कोणाची गर्दी नाही. सर्वांनी आईचं तोंड भरून कौतुक केलं, बापाचं कोण कौतुक करेल. अरे आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतं. अरे कोण असतो बाप. अरे जिजाबाईचं कौतुक तुम्ही अवश्य करा, परंतु त्याच वेळेस माझ्या शहाजी राजाचे उडाताण तुम्ही लक्षात घ्या. कौशल्य मातेचं वर्णन तुम्ही अवश्य करा, परंतु त्याच वेळेस महाराज माझ्या दशरथाचा तडफडून जाणारा आत्मा तुम्ही हटवा. महाराज देवकीचं अवश्य तुम्ही कौतुक करा, परंतु त्यावेळेस बाळाला पुरातून घेऊन जाणारा वसुदेव तुम्ही हटवा. झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती अर्पण करतो. जात असताना पुन्हा एकदा फक्त मराठीवाल्यांना कोटी कोटी दंडवत. महाराज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या कीर्तनाचा सोहळा देवाच्या द्वारे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये आपली कीर्तनं जात आहेत आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आज चांगला माणूस घडणार आहे. खऱ्या अर्थानं संस्कार टिकले पाहिजेत, संस्काराची चांगल्या गरज आहे. म्हणून दादा हो चांगले संस्कार आपल्या बाळावरती घाला, आपल्या मुलीवरती घाला. एवढाच महाराज. जात असताना 2 गोष्टीला विसरायचं नाही, एक बाप आणि पाप. जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला होत असतो, जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला होत असतो, परमार्थ चांगला होत असतो. म्हणून महाराज आणि झोपते वेळेस जवानाची आठवण करूनच झोपा. ज्याच्यामुळे आपण या ठिकाणी उभे आहोत ना, त्या जवानामुळे आपण उभा आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराज 1.5 दिवसाला जवान जातोय, आपल्याला 1.5 दिवसाला जवान जातोय. जवानाच्या महाराज काय वाटत असेल त्या बापाला, काय वाटत असेल त्या मुलांना. जवानाला विसरू नका, मायबापाला विसरू नका. एवढंच जाता जाता हा संदेश घरी घेऊन जा महाराज. तुमचा महाराज कल्याण होईल, उद्धाराचा मार्ग यथार्थ होईल. झालेली सेवा भगवंताच्या पायावरती समर्पित करतो. तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. पुढे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जित नाही उच्चारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पडकिंग करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, महाराज की जय.